वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही कसे आहात? सर्व मजेत ना? मजेतच असाल. तर हा व्हिडिओ आहे ना, तो घटस्थापनेच्या दिवशीचा आहे. तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी हळदीचं लेपन करायला घेतलं होतं. खूप छान वाटतं लेपन केलं की. याआधीसुद्धा मी दाखवलं होतं मी लेपन कसं करते ते. आणि जर का लाकडी उंबरठा असेल ना, त्याच्यावर छान असं हाताने पसरवता येतं, पण ह्या उंबरठ्यावर नाही येत. सो मी ते करून घेतलं. त्यानंतर श्री पण शाळेत जाणार होता, मग त्याचा डबा वगैरे केला, त्याला शाळेत पाठवलं. आणि बाकी देव वगैरे तर मी आधी घासूनच घेतले होते आणि त्या दिवशी पण पुन्हा थोडंफार घासून घेतले, उजळले छान असे. आणि इथे दिवे वगैरे होते ना, ते तयार करायला घेतले. त्यात म्हटलं वात वगैरे भरून घेऊ. आधी ड्रेसच घातला होता सकाळी, कारण की साडीमध्ये तेवढी कामं करणं जमत नाही. आणि ह्याच्या आधी मी स्वयंपाक करून घेतला, सर्व लाद्या वगैरे पुसून घेतल्या सगळीकडच्या. कपड्यांची मशीन वगैरे लावून घेतली. म्हटलं एकदा आंघोळ करू आणि नंतर मग व्यवस्थित पूजेकडे लक्ष देऊ. आणि आमच्याकडे ना बोंडला काढतात दरवर्षी. तर तुमच्याकडे काढतात का? बोंडला म्हणजे फुलांचं जी रांगोळी असते. इतर दिवशी आपण साधी रांगोळी काढतो, पण आता नवरात्रीमध्ये 9 दिवस छान अशी मस्त मस्त फुलांची रांगोळी काढायला आम्हाला मिळते इथे. तर खूप छान वाटतं ते करताना. त्यामुळे मी फुलं वगैरे कटिंग करून घेतली. म्हटलं एकदा पूजा झाली की मग रांगोळी वगैरे काढून घेईन. आणि लेपन पण म्हटलं तोपर्यंत छानपैकी सुकेल, कारण की पावसामुळे ना तेवढं व्यवस्थित सुकत नाही. म्हणून म्हटलं आधी हे करून घेऊ, फुलं कटिंग करून घेऊ. त्यानंतर इथे बोंडला काढायला घेतला मी. तर लक्ष्मीची पावलं, म्हणजे माझ्याकडे पावलं होती जी की दिवाळीत आपण आणतो ती. तर ती ठेवली होती आणि खरंच छान आलं होतं. मला तरी आवडलं होतं बोंडलं. तुम्हाला दाखवतेच मी पूर्ण झाल्यावर. आणि त्यानंतर श्रीची पण तयारी करायची होती शाळेची. म्हटलं त्याला पण शाळेत पाठवू आधी आणि मग आपापली कामं करत बसू. त्यानंतर इथे बोंडला काढून झाल्यावर मी देवपूजा करायला आली. मग इथे सगळी तयारी करून ठेवली होती आधी. जे जे साहित्य हवं आहे ना, ते सगळं काढून ठेवलं होतं. अखंड दिवा लावण्यासाठी वात वगैरे तयार केली होती. पुन्हा ही पानं, कारण की आमच्याकडे 9 दिवस पानांवरती देव पूजतात. काही काही ठिकाणी ना देव हलवत नाही एकदा पूजा केली की. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे रोज पूजा करावी लागते देवांची. त्यामुळे मग पानं मी आणून ठेवली होती. ही पानं एक 4 ते 5 दिवस व्यवस्थित राहतात. म्हटलं नंतर आणता येतील संपली की. आणि त्यानंतर मी साडी नेसायला घेतली होती आणि छानपैकी अशी साडी नेसून आली. आणि मी बोलत होती तुमच्याशी, पण बाहेर इतका पाऊस येत होता, ते आवाज अजिबात येत नव्हता. म्हणून म्हटलं व्हॉईस ओव्हर करते इथे पण. आणि मग मी पूजा करून घेतली. आणि म्हटलं पूजा करताना तर यंदा काही दाखवत नाही, गेल्या वर्षी मी दाखवलं होतं. म्हणून म्हटलं यंदा मी आधी पूजा करून घेते व्यवस्थित शांतपणे आणि मग व्हिडिओ चालू करेन. तर ही साडी मला कशी दिसते आणि माझा लूक कसा झाला आहे तर नक्की कमेंट करा तुम्ही. आणि पुढे अजून व्हिडिओ खूप छान आहे. तर बघा, आरती वगैरे करून घेतली देवीची. छान अशी पूजा करून झाली. इथे कलश पण मांडलेला आहे आणि दिवा, अखंड दीप. आणि आज खारकेचा नैवेद्य असतो आमच्याकडे. आणि ही ती धूपदाणी आहे जी मी फ्लिपकार्टवरून मागवली होती. छान आली आहे क्वालिटी वगैरे त्याची. खूप प्रसन्न वाटते असं धूप दीप लावलं आहे ते. आणि हा बोंडला जो मी पहिल्या दिवशी काढला होता तो कसा वाटतो ते पण नक्की कमेंट करा. खूप छान वाटतं अशी रांगोळी असली दारात की, दिवा वगैरे लावलेला. आणि दरवाजावर सुद्धा मी छान असं हळदीचं स्वस्तिक काढलं होतं. आता ते ह्याच्यात व्हिडिओत दिसले की नाही मला कल्पना नाही आहे, पण छानपैकी काढलं होतं आणि इतकं सुंदर वाटत होतं ना घरात. आधी पहिली माळ घातलेली. पहिली माळ आहे ती पानांची असते आमच्याकडे. मैत्रिणीकडे निघाली मी आता. सवाशिणी पुजायला म्हणून त्यांनी बोलवलं आहे, तिच्याकडे असतं दरवर्षी. तर आता जाऊन येते. पाऊस पण नेमका येतोय.
काय गॅस दुपारच नाही मिळाली. दुपार गॅस चालू आहे. नाही बंद केला. केला. बघा आपण. झालं होते. दुपारच नाही मिळाली ना. हा दुपार ती नाही मिळाली. तिकडे आतमध्ये होती मगाशी. होते तिकडेच होती. ते देखील. आणते मग. नाही लावला ना ती. पेटले कुठे ते निखारे पेटले ते आणले ते नाही. हो म्हणे करे चांगलं उरायला असतं. निखारे इथं असली तर नाही तिथे निरंजन आहे. असं मगाशी ते केलं ना. काय पण आधी सावधानी काही थांबत नाही. बरेच वर्ष नव्हतं ना. सगळी येते. जे आधी सांगून ठेवलं होतं मी. बघू. हे घे. तो पकड. दोनातच पकड. तरंगी तो पण त्याला म्हटलं, आम्ही त्याला विचारेन. तरंगी फोटो घेतोस. आता वेळ लागेल. केलं नाही दुसरी गाडी पण 9 जात आहे शिल्लक. होय असं म्हणत होतं. आता किती वेळ परत ती मी नावला गेली. तेजाचं माझं नाव पकड. कुठे त्याच्या आधी तुमच्याकडे ना आधी येते. कोणाकडे तुमच्या ह्याच्यात दिलं. कोणाकडनं दिलं? तिथं कोण ते घेऊन गेलं म्हणतात. हां. हं. तर आपण काय करूया? मग दे ना तू. तुम्ही कोणाच्या आहे का तो घेतलं? दादा 9 सीट होते. असेल तर म्हटलं मला सांग माझ्या आईचं सांगतो मला. जरा निघाला असला तरी दूध चांगलं होतं. तुला मिळाली तुझ्या माझं पण चालत असेल तर कोणाला तरी तयार करते. म्हटलं मला नाही जमणार. तसं बाहेरचं खायचं पण नाही आणि नाहीच जमत ना. सर्व करत नाही द्यायचं, हे ते. चला. अशी राखी. सावकाश उतरा. आमच्या बाहेर जाणार आता. आम्ही आता संध्याकाळी बाहेर निघालो. एक कार्यक्रम आहे जे की आम्ही गणपतीत डेकोरेशन वगैरे केलेलं ना, त्याचा आज रिझल्ट आहे. तर बघू तिथे जाऊन काय होतं आहे ते. पण तिने कुठल्याही संकटाला न घाबरता अगदी तोडीस तोड उत्तरं देत आपल्या कार्यातून तिने आपली ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे रंजिता मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा असं मला वाटतं. आणि रंजिता मॅडम आपल्या तुमच्या कार्यक्रमाला एवढ्या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती लाभली हेही तुमचं एक भाग्य समजते. आणि त्यातून हे जे कार्यक्रम ती घेते त्या कार्यक्रमाचा म्हणजे आम्ही एक कार्यक्रम घेतला की झालं पास म्हणजे आम्ही थकून जातो. तर आली मी कार्यक्रमातनं. जवळपास आम्हाला 2 तास गेले तिथे कार्यक्रमामध्ये, कारण की बरेच जणांचे सत्कार वगैरे करायचे होते त्यांना, त्यामुळे. आणि माझा 3रा नंबर आलेला आहे. तर मी खूप खुश झाली आहे की आपल्या कामाची कुणीतरी पोचपावती देतं आहे आपल्याला. त्याबद्दल खूप छान वाटते. कारण की नाही म्हटलं तरी ते डेकोरेशन करायला खूप मेहनत घेतली होती आम्ही. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त श्रीनी घेतली होती. पण त्याचा क्लास असल्यामुळे तो काय आला नाही. बक्षीसच्या म्हणजे जिथे समारंभ होता ना, तिथे तो काही आला नाही. त्यामुळे मी एकटीच गेली होती आणि माझ्या मैत्रिणी होत्या बरोबर. आणि तिथे व्हिडिओ करायचा तर म्हणजे नाव घेतल्यानंतर असं पटकन लक्षात पण येत नव्हतं व्हिडिओ करायचा. तरी मैत्रिणीकडे फोन दिला, पण तिने काही एवढं व्यवस्थित घेतलं नाही. जे काही आलं ते मी टाकेन ह्याच्यामध्ये. आणि
पुन्हा फोटो पण टाकते मी. तर खूप छान वाटते. ह्याच्या आधी पण 1-2 वर्षापूर्वी माझा 3रा रँक आला होता. ह्यावर्षी पण 3रा रँक आला आहे आणि त्या दरवर्षी म्हणजे जरी आपल्याला रँक नाही ना आला, तरी प्रत्येकाला सन्मान चिन्ह आणि हे देत असतात. काय म्हणतात त्याला? 1 मिनिट. सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट हे दरवर्षी त्या देत असतात सगळ्यांना. म्हणजे नुसता सहभाग जरी घेतला ना तरीसुद्धा म्हणजे त्यांना खूप जे सहभागी होतात ना त्यांना खूप बरं वाटतं, की आपल्याला कोणीतरी आपला सन्मान करतंय आणि आपल्या कामाची पोचपावती आपल्यापर्यंत देतंय. ह्याचं खूप अभिमान वाटतो. आणि त्यानंतर आल्यावर काही मी लगेचच व्हिडिओ नाही चालू केला आहे, कारण की मी आधी फोन केला आईंना, म्हणजे सासूबाईंना, मम्मीला आणि माझ्या नंडांना. सगळे खुश झाले खूप आणि मला पण खूप छान वाटतंय. आणि जास्वंदाचं फूल दाखवते. तर हे असं छान असं जास्वंदाचं फूल मिळालेलं आहे 3ऱ्या नंबरचं बक्षीस म्हणून. आणि ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आहे. ट्रॉफी आहे, दाखवते, बाहेर आहे ती. तर खूप छान वाटतंय मला हे. माझी ना म्हणजे गणपतीत इच्छा झाली होती की आपण जास्वंदाचं फूल घेऊ बाप्पाला. पण नंतर म्हटलं आत्ता म्हणजे तेव्हा पैसे पण नव्हते, थोडे कमी पडत होते. दुसरी एक वस्तू घेतली होती तेव्हा, त्यामुळे मग पैसे थोडे कमी पडत होते. म्हणून म्हटलं की पुढच्या वर्षी घेऊ आपण बाप्पासाठी फूल. पण मला हे बाप्पानीच त्याचा आशीर्वाद म्हणून दिलं आहे. इतकं छान वाटतंय ना हे घेताना. खरंच खूप छान वाटतं. आणि ह्याच्या आधी जेव्हा मला 3रा नंबर आला होता ना, तेव्हा एका ठिकाणी मला म्हणजे ह्यांच्याकडनंच त्रिशूल मिळालं होतं. आणि दुसऱ्या ठिकाणी पण झालं होतं सत्कार, तेव्हा तिथे माझा फर्स्ट रँक काढला होता. तर त्यांनी पैसे दिले होते आणि ट्रॉफी दिली होती. तर खूप छान वाटतं असं आपण एखादं काही केलं आणि त्याचं आपल्याला कुणी कौतुक केलं ना, की खूप भारी वाटतं. आता बोलताना पण असं थोडेसे अश्रू येत आहेत, पण खरंच छान वाटतंय मला. तर आता आरतीला जायचं आहे मला. बाजारपेठेत देवी पण बसते ना, तर तिथे आरती आहे. तर थोड्या वेळाने आरतीला जाणार आहे. आल्यावर मग फराळ वगैरे करीन. आणि देवीची पण आरती आत्ताच करून झाली, दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे. तर बघू, तिथे गेल्यावर थोडासा व्हिडिओ घेईन देवीच्या इथे. देवी तर काही दिसणार नाही, कारण की भयंकर गर्दी असते. आणि ट्रॉफी माझी आणि प्रमाणपत्र. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. बाय सर्वांना. आणि हे काही फोटो टाकले.